नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 19 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला. देशभराचा उत्तरेचा भाग असेल म्हणजे जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये WD आहे. या WDच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल या भागामध्ये आपल्याला थंडी थोडीफार जाणवते. याचबरोबर त्या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळते. मात्र राजस्थान असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश हा संपूर्ण भाग तुम्हाला जो दिसतोय या भागामध्ये मात्र टेम्परेचर अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढले. याचा अर्थ असा आहे की या भागामध्ये तापमानात वाढ झाली. याचबरोबर अफगाणिस्तान, पाकिस्तान या मार्गे जी हवा आहे ती हवा राज्याच्या दिशेला राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्र आपलं राज्य असेल या भागामध्ये सध्या येत आहे. त्यामुळे या ठिकाणी गरम हवा सध्या आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही हवा राज्यामध्ये तर ही जी अरबी समुद्रामधून जी हवा येणारी आहे ती हवा अतिशय उंचावरची आहे. तर या अतिशय उंचावरच्या हवेमुळे वायुमंडल जो असतो आपला त्या भागामध्ये काही पार्टिकल्स असतात. या पार्टिकलच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं, मात्र गरमीचा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आज दिवसभरही राज्यात बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे जवळपास 44 डिग्री टेम्परेचर पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यातील तापमानामध्ये अशीच वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचा तापमानाचा आपण विचार जर केला तर आज दिवसभर सर्वाधिक तापमान हे अकोल्यामध्ये पाहायला मिळालं. अकोल्यामध्ये जवळपास 44.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर अमरावतीमध्ये 43.6 डिग्री सेल्सिअस, तसेच नागपूरमध्ये जवळपास 43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर यवतमाळचं पाहिलं जवळपास 43.4 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर वर्धा, चंद्रपूर जवळपास 42.8 आणि 42.1 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर जो पूर्वेकडील भाग जो असेल भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये 40 ते 41 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा, वाशिममध्ये 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर खानदेशमध्ये जर पाहिलं तर जळगावमध्ये सर्वाधिक टेम्परेचर होतं खानदेशमध्ये, तर 43.6 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर धुळे, नंदुरबार आणि नाशिक या भागामध्येही 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान आज आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला सर्वाधिक तापमान हे बीडमध्ये जवळपास 43.4 डिग्री सेल्सिअस. याच्या पाठोपाठ परभणी असेल, हिंगोली असेल, याचबरोबर धाराशिव या भागामध्येही जवळपास 41 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगरमध्येही जवळ 41.8 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला मिळेल. या भागामध्ये जवळपास 43.2 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर जो पश्चिमेचा दुसरा भाग जो असेल म्हणजेच सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये हे 38 ते काय भागामध्ये 39 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यात तापमानाची वाढ जी अशीच राहण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये 43, 44 आणि या पुढच्या आठवड्याच्या शेवटाला गडचिरोली असेल, याचबरोबर यवतमाळ असेल, हा जो पट्टा असेल या भागामध्ये जवळपास 47 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या याचबरोबर जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडणं ही सध्याची आवश्यकता आहे, कारण की दिवसाचं टेम्परेचर अतिशय जास्त झालं आहे. गरमीचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपले जनावर असेल ते गोठ्यामध्ये किंवा सावलीमध्ये बांधण्याची आवश्यकता आहे, कारण की उष्माघात हा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरातून ज्याला तुम्ही बाहेर पडतात कामानिमित्तच बाहेर पडा. जर पडणार असाल त्याला तुम्ही पोटभर जेवण करून याचबरोबर स्वतःवर पुरेसं पाणी जे असेल ते पाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, कारण की हे टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमुळे उष्माघाताचाही परिणाम शरीरावर तो डिहायड्रेशन पण आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर तुम्हीही स्वतःची आणि तुमच्या जनावरांचीही काळजी घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचर आणि पावसाचा खास करून जर विचार केला पावसाची शक्यता एकदम कमी आहे. पाऊस जर झाला तर फक्त गडचिरोली असेल या चंद्रपूर असेल या 1 ते 2 ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा ज्या ठिकाणी ढग निर्माण होतील उष्णतेमुळे त्याच ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. उर्वरित राज्यात मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. येणाऱ्या 24 तासात तापमानाचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे विदर्भ, मराठवाडा या विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे. या विभागाचं जर पाहिलं तर विदर्भातले संपूर्ण जिल्हे असतील याच्यामध्ये जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस. मराठवाड्याचा संपूर्ण विभाग जो असेल या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासात पाहायला मिळू शकते. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. तसेच खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, याचबरोबर अहिल्यानगर असेल, पुणे असेल, याचबरोबर सातारा, सांगली आणि सोलापूर या भागामध्येही 42 डिग्री, काही भागामध्ये 43 डिग्री सेल्सिअस जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर घाटमाथ्याचा भाग विचार केला नाशिकपासून जो कोल्हापूरपर्यंत या भागात जर पाहिलं तर 38 ते 40 व काही भागामध्ये 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जर संपूर्ण
कोकण किनारपट्टीचा विचार केला, कोकण किनारपट्टीने तापमान वाढ हळूहळू होण्याची दाट शक्यता. या भागामध्येही जवळपास 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं. गरमीचा त्रास मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये मराठवाड्यातील बहुतांश जो भाग असेल याच्यामध्ये बीड असेल, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, याचबरोबर धाराशिव असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर या भागामध्ये उष्णता वाढणार आहे. त्या ठिकाणी उष्ण वातावरण राहील, टेम्परेचरही वाढेल व काही भागामध्ये त्याचं तापमानामध्ये जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण की या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलं. याचबरोबर राज्यात इतरत्र भागांमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा अलर्ट IMD खात्यानं व्यक्त केलेला नाही. हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा.